खरं सांगू, या लोकांनी जर ठरवलं असतं तर स्वतःच्या नावाने संप्रदाय त्यांना काढता आला असता, परंतु त्यांनी तो काढला नाही. आम्ही वारकरी आहोत आणि वारकरी संप्रदायाचा विकास आणि प्रसार प्रचार त्यांनी केला. म्हणून वारकरी संप्रदाय हा सामान्याचा नाही, वारकरी संप्रदाय हा श्रीमंतांचा आहे. ज्ञानोबराय तुकोबराय संतांची पुण्याई या संप्रदायाच्या पाठीमागे उभी आहे. भगवान श्री विठ्ठलासारखं भक्कम अधिष्ठान या संप्रदायाला आहे. ज्ञानेश्वरी अमृतानो गाथेसारखी दर्जेदार ग्रंथ संपदा या संप्रदायामध्ये आहे. म्हणून हा संप्रदाय किरकोळ नाही आहे. तेव्हा संप्रदायाच्या अनुयायांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की आपणही त्या श्रीमंतीमध्ये, त्या वैभवामध्ये जगलो पाहिजे. आज वर्तमान काळामध्ये संप्रदायावर शिंतोडे शिंपडण्याचं कार्य काही लोक करतात. त्या विषयावर माझं बोलण्याचं स्वारस्य नाही आहे, परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्ञानोबराय तुकोबराय संतांनी जातीयता, प्रांतीयता, भाषीयता, लिंग, वर्णव्यवस्था या सर्वांच्या भिंती पाडून सर्वांना समानतेच्या व्यासपीठावर आणलेलं आहे. एवढी मोठी ताकद फक्त संप्रदायामध्ये, बाकी कशामध्ये ताकद नाही. तो वारकरी संप्रदायाचं हे जे व्यासपीठ आहे, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर सगळेच सामावू शकतात. लहान मोठे, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित, स्त्रिया पुरुष, लक्ष नका, इथं कुठल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ संप्रदाय जर कुठला असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि मी तुम्हाला असं सांगेन, इथून पुढे आपण वारकरी आहोत याचा स्वाभिमान बाळगा. ज्ञानोबरायापासून तुकोबरायापासून निर्माण झालेल्या या संप्रदायाला छिन्न विछिन्न करण्यासाठी लोक टपून बसलेले आहेत. या संप्रदायाला ते वाटण्याचा प्रयत्न करतात. कुठं जातीयवादाने वाटतील, कुठं प्रांतीयवादाने वाटतील, कुठं भाषेने वाटतील, कधी कधी राजकीय आघाड्या करून वाटतील. परंतु खरे वारकरी त्यांना म्हणायचं की जे कोणाच्याही मागे जात नाही, आमच्या मागे तुम्ही येऊ शकता, तुमच्या मागे आम्ही येणार. मला वाटतं वारकरीपणाचा हा अभिमान जर आपण जवळून जोपासून जर ठेवला तर जगामध्ये आपल्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. म्हणून तो ठेवावा अशी मी सर्व वारकऱ्यांना विनंती करतो. वारकरी सर्वच एक आहेत या भावनेनं राहा. गडकरी फडकरी संस्थानिक आमके तमके ह्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा सुद्धा मला वाटतं त्यांनी थोड्याशा दूर करून वारकरी या छत्राखाली, नावाखाली एकत्रित आलं पाहिजे. आणि इथून पुढे सर्वांनी एकच तत्व पाळलं पाहिजे, बाळगलं पाहिजे. ते म्हणजे हे गर्व से कहो हम वारकरी आहे. मला वाटतं या तत्वाचा जर अंगीकार सर्वांनी केला तर संतांचा बोधही सर्वांना मिळेल आणि आपलं जीवनही धन्य होईल.